माध्यमातून मी प्रल्हाद बोरगड आणि माझ्या शेतामध्ये जे सातेफळ शिवारामध्ये माझे जे हळदीचं क्षेत्र आहे गट नंबर 340 मध्ये, तर तिथे हळदीमध्ये हळद, मूग, एरंड आणि मिरची असं सगळं सहजीवन पद्धतीने आपण पिकं घेतो. आणि या क्षेत्रामध्ये अचानक यावर्षी म्हणजे हे नंबर 1चं माझं क्षेत्र, परंतु या क्षेत्रात कधीच असं झालं नाही. यावर्षी आम्हाला जी हुमणी आळी आहे तिच्या प्रादुर्भावानं माझ्या हळदीला खूप मोठं नुकसान झालं. आणि हे झालेलं नुकसान पाहण्यासाठी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला उपचार केला त्याचे रिझल्ट बघण्यासाठी आम्ही इथे सन्माननीय केफट लॅबचे प्रमुख पेंडकर साहेब यांना आम्ही इथं बोलवलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनानं, त्यांच्या तंत्रज्ञानानं इथं आम्ही स्लरी पण बनवतो. त्याचं तुम्हाला लाईव्ह बघायला भेटेल की इथं आम्ही तिथं जे काही डेमो इथं बनवले. डेमो म्हणण्यापेक्षा इथं आमची स्लरीची टाकी आहे. त्याच्यानंतर NPK जे आहे, NPKची पण टाकी आहे. या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. तर साहेब, आणि या आजच्या भेटीचं योग असा आहे की नंदीग्राम फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सन्माननीय संदीपराव डाकुळगे साहेब, जे जैविक शेतीचा खूप मोठा प्रचार प्रसार करतात, मार्केटिंगमध्ये पण त्यांचं म्हणजे अनुभव, नॉलेज सगळ्या गोष्टी आहेत. तर ते संदीपरावजी इथं आहेत. तर संदीपरावपासून आपण सुरुवात करू, साहेबाकडे नंतर जाऊ. संदीपराव, तू इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटते? यावर्षी प्रल्हादजी यांनी खूप मोठं नियोजन केलं होतं. योगायोगानं थोडंसं यावेळेस अर्ली पाऊस आला. मेमध्ये पाऊस आल्यामुळं हुमणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये, योगायोगाने अमावस्या झाली कीच पाऊस आला. आणि मागचे 3ही पाऊस अमावस्येच्या 1-2 दिवसानंतरच आलेले आहेत. त्याच्यामुळं रोगकारक जीवजंतूसाठी हे वातावरण पोषक होतं. आणि यांनी याच्या अगोदर याच्यामध्ये बरू खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाळला गेला होता. यांचा बायोमास खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं हुमणीचं अटॅक जास्त झाला. नंतर यांनी BB बेनकर साहेब केफड लॅबचे, त्यांनी याला एकरी 9 किलो हे दिलेलं आहे, मेटारायझिन दिलेलं आहे. ते यांनी पूर्णपणे याच्यावर फवारलं. त्याच्यानंतर हा प्लॉट हुमणीग्रस्तचा आता जवळपास 90% कव्हर झालेला आहे. आता अक्षरशः आपण तुम्ही इथं हुमणी ही मेलेली बघू शकता. आणि ही या हुमणीचं विशेष म्हणजे आता हे मागचा जो भाग आहे हा आता हे पूर्णपणे लुळी पडलेली आहे. हे फक्त 30% समोरच्यामध्ये राहिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे हा प्लॉट आता 90% पूर्ण रिकवर झालेला आहे. आता इथून याची जी ग्रोथ होईल, आता बायो NPK रेडी आहे, बायो स्लरी रेडी आहे. म्हणजे हा प्लॉट आता इथून खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ होईल. आणि हा हुमणीग्रस्त असलेला प्लॉट फक्त जैविक वर कव्हर झालेला आहे. आता आपण सविस्तर माहिती पेंडकर साहेबांकडून घेऊया. आणि प्रल्हाद भाऊनी आम्हाला इथं यायला विनंती केली. पेंडकर साहेबांनी आलो. यांचा जो प्लॉट आहे, खरं तर कोण सगळं लपवतात, पण यांनी सगळं शेतकऱ्यांसाठी यांनी जीवन हे केलेलं आहे. आणि हे त्यांनी करून दाखवले. आपण प्रत्यक्ष बघू शकतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी काही जास्त हे डिटेलमध्ये जाणार नाही, कारण स्लरी आणि बायो NPKचं जे गुणन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्याविषयी बरंच वेळेस मी व्हिडिओज केलेले आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं काय नाही ते. तर हे अशा प्रकारे इथं गूळ, शेण, गोमूत्र, आपलं कंपोस्ट सेक्स प्रोडक्ट हे वापरून जे आहे ना 200 लिटरची स्लरी केलेली आहे. आणि आता जो प्लॉट पाहिला आपण त्यामध्ये ह्याची वापर व्हायला लागला. आणि हे बायो NPK आहे. मला शेतकरी बंधूंना विनंती करून हेच एक सांगायची की शेतावरच्या स्वतःवर ह्याची टेस्ट कशी करायची. पहिली टेस्ट म्हणजे काय की हे काळं नाही झालं पाहिजे. हे जे आहे ना तुम्हाला जे दिसतं ना, हे कंपोस्ट सेक्स म्हणून प्रोडक्ट आहे. तर हे याचं गुणन केलेलं आहे याच्यामध्ये. तर आपल्याला शास्त्रीय भाषेत मला म्हणजे नेहमी मी काही म्हणत नाही, पण आपल्याला काय याचं सेमी सॉलिड फर्मेंटेशन हे आपल्याला साधायचं आहे. तर याच्यामध्ये काय पिठल्यासारखं जे आहे ना आपल्याला हे द्रावण केलं आहे, चांगलं मल्टिप्लिकेशन हे चांगलं झालेलं आहे. आणि हे बायो NPKचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. तर ह्यामध्ये आपल्याला शेतावरचं जी टेस्ट आहे किंवा हे बरोबर झालं की नाही, तर याचा आपण जर असा इतक्या जवळून जरी वास घेतला ना तर घाणेरडा वास येत नाही, बरं का. ही एक निशाणी ठेवायची सगळ्या शेतकऱ्यांनी. आणि हे सुद्धा जर आपण किती जवळून जर त्याचा वास घेतला असा तर ते घाणेरडा वास येत नाही, अंबूस ताकासारखा वास येतो. तर ती एक टेस्ट आहे समजा शेतातल्या शेतात, किंवा आपलं गुणन बरोबर व्हायला लागले. बाकी आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण ही सोप्यातली सोपी गोष्ट आहे.
मी सारांशमध्ये सांगू इच्छितो की मोठ्या मोठ्या व्यक्तीनं सांगून गेलेलं आहे की ज्या देशाची शेतजमीन नष्ट होते ते राष्ट्र नष्ट होते. आणि मला सांगायला खेद होतो की आपल्या भारतीय जमिनी म्हणा किंवा जगावरच्या बऱ्याचशा जमिनीमध्ये जमिनीचा जो जीव असतो सेंद्रिय पदार्थ ते 0.2 ते 0.6 वर आलेला आहे. ह्याचा कमीत कमी जे आहे 5 पट माझ्या हिशोबाने पाहिजे तर जमीन जिवंत आपण करायला लागलो असं आपण म्हणू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून बोरगड साहेबांनी मागच्या एप्रिलमध्ये 40 टन प्रोमचं इथं प्रोजेक्ट केलेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो कारण नाविन्यपूर्ण कामामध्ये नेहमी आघाडीवर असतात बोरगड साहेब. मी त्यांच्या कार्यांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक स्टेपला त्यांना यश मिळो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. डाकुलगे जे साहेबाविषयी आपल्याला माहिती आहे की आज 10 वर्षापासून केफड लॅबचा फार मोठा सहारा आहे. कारण काय सहारा म्हणजे कसं आहे की शेतावर ह्यांनी ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्या केफड लॅबची हे केलेली नाही. आज केमिकल लेस हळद जी आहे ना ती करायला लागलेत आणि यशस्वीपणे करायला लागलेत. आणि शेतकऱ्यामध्ये सुद्धा जे आहे ना जागृती करायचं काम जैविक शेतीचं करत आहेत. या क्षणी एवढंच मी सांगून धन्यवाद तुमचा आणि विशेषतः बोरगड साहेबांचा धन्यवाद करतो. धन्यवाद. मित्रांनो, ही जी जमीन आहे ही 2012 पासून पूर्णपणे जैविक आहे आणि या जमिनीमध्ये एवढा पॉवर आहे. आता साहेबांनी सुद्धा बघितलं, आम्ही ज्यावेळेस हुमणी शोधत होतो त्यावेळेस सगळे गांडूळच हातात येत होते आणि याच्यामध्ये बायोमास सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. तरीसुद्धा हुमणीचा अटॅक झाला होता. त्याच्यामुळे जैविक शेती करतो, अटॅक कुठला येणार नाही अशा निष्काळजीत राहू नका. जिथं जिथं हुमणी आळी असेल तिथं मेटॅरायझमचा जो प्रक्रिया आहे, जी जमिनीला जी काय तिची जी प्रोसेस करायची आहे ड्रिचिंगची फवारणीची वगैरे, तर ती आपण करून घ्यावी आणि आपलं संभाव्य होणारं नुकसान टाळावं हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. आणि जैविक शेती जी आम्ही करतोय तर त्या जैविक शेतीतलं जे काय कसे निविष्ठा बनवतो त्याचंही या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टमध्ये आपल्याला माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तंत्रज्ञान माहीत होईल आणि योग्य तंत्रज्ञान माहीत झाल्यामुळं चांगलं विषमुक्त उत्पादन होईल आणि जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे, जी ताकद आहे जमिनीची, साहेबांनी जसं सांगितलं तर सजीव जमीन होईल आणि भविष्यामध्ये जे आपल्याला विषमुक्त अन्नाची जी गरज आहे ती पूर्ण होईल. आणि साहेब जर सर म्हणले की ज्या देशाची जमीन सजीव नसेल तर तो राष्ट्र संपल्याशिवाय राहणार नाही, तसं आपल्याला जमीन जर आपली वाचवली तर आपलं राष्ट्रही वाचल. तर या पद्धतीनं आपण काम करू आणि आपण एवढं समजून घ्याल आणि स्वतःच्या याच्यात शेतीमध्ये त्याचा अवलंब कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.